महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यांची झपाटलेली कामाची शैली आणि शब्द म्हणजे शब्द अशी ओळख सगळ्यांनाच माहिती आहे. दुर्दैवाने एका विमान अपघातात त्यांचं निधन झालंय, पण त्यांनी त्यांच्या आमदाराला दिलेला शेवटचा शब्द, दिलेलं शेवटचं वचन त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पूर्ण केलं. मित्रांनो, एक लक्षात घ्या, राजकारण म्हणजे फक्त सत्ता आणि निवडणुका एवढ्यापुरतीच मर्यादित नाहीये. इथे दिलेल्या शब्दांना देखील तितकंच महत्त्व आहे. आणि एखाद्या मोठ्या नेत्याचं त्याच्या कार्यकर्त्यांशी असलेलं आपुलकीचं नातं हे तर त्याही पलीकडचं आहे. आणि अगदी त्याचप्रमाणे अजितदादांचं देखील त्यांच्या नेत्यांसोबत, त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आपुलकीचं नातं होतं. राजकारणात शब्दाला जागणारा नेता म्हणून अजित पवार यांची सर्वत्र ख्याती होती. याच प्रचितीचा प्रत्यय आज चिपळूणच्या सावर्डेमध्ये पाहायला मिळालाय. आता अजितदादांनी दिलेला शेवटचा शब्द सुनेत्रा वहिनींनी कसा पाळला याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान, चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच. त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय. त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका. याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल. विषयाला लगेचच सुरुवात करूयात. राजकीय वर्तुळात अजित पवारांची ओळख होती ती म्हणजे दिलेला शब्द पाळणारा नेता अशी. राजकारणात असे नेते दुर्मिळ असतात जे शब्दाला इतकी किंमत देतात. आणि दादांच्या अपघाती निधनानंतर एक हृदयस्पर्शी कहाणी आता समोर आली आहे. चिपळूण संगमेश्वरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याची. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कोकणात या लग्नाची चर्चा रंगली होती. याचं मुख्य कारण म्हणजे या सोहळ्यासाठी स्वतः अजित पवार उपस्थित राहणार होते. विशेष बाब म्हणजे अजितदादांना इतर कामांमुळे वेळेचं गणित जुळवणं कठीण होतं, म्हणून आमदार शेखर निकम यांनी दादांनी सुचवलेला मुहूर्तच लग्नासाठी निश्चित केला होता. यानंतर अजितदादांनी या लग्नाला उपस्थित राहण्याचा शब्द दिला होता. त्यांच्या या शब्दाखातर संपूर्ण लग्न सोहळ्याचं नियोजन आखण्यात आलं होतं. अजित पवार आणि निकम कुटुंबातील ऋणानुबंध हे फक्त राजकीय सोयीपुरतं मर्यादित नाहीये. निकम कुटुंब हे अजितदादांचं अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात. खंडोबाची भक्ती, गाढ विश्वास आणि एकमेकांप्रती असलेला आदर यामुळे या दोन्ही कुटुंब जोडले गेले होते. दादा येणार हा शब्द निकम यांच्यासाठी फक्त आश्वासनच नव्हतं, तर तो एक भावनिक आधार होता. मात्र त्यापूर्वीच 28 जानेवारीला अजित पवारांचं एका विमान अपघातात निधन झालं आणि यामुळे निकम कुटुंबातही शोकाकुल वातावरण होतं. मात्र दिलेला शब्द खाली पडू द्यायचा नाही या तत्वावर पवारांचं संपूर्ण कुटुंब चालतं आणि याचाच अनुभव निकम यांच्या कुटुंबाला यावेळी आलाय. आज पार पडलेल्या लग्नासाठी अजित पवारांच्या पत्नी तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उपस्थित होत्या. शेवटी काय, या घटनेनं एक गोष्ट स्पष्ट होते की राजकारणात शब्दाची किंमत अजूनही टिकू नये. त्यात अजितदादांचा शेवटचा शब्द सुनेत्रा वहिनींनी पाळून याचं एक उत्तम उदाहरण ठरलंय. अजित पवारांच्या पत्नी तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दादांनी दिलेला शब्द पाळलाय आणि चिपळूणच्या सावर्डे येथील लग्न सोहळ्याला त्या उपस्थित राहिल्या. सुनेत्रा वहिनींच्या येण्याने निकम कुटुंबातील शोक कमी झालाय आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. तुम्ही या घडामोडीकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.